नमस्कार मंडळी, गावाकडची चव या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचे स्वागत आहे। तर आज आहे ना मी एक गोड पदार्थ बनवणार आहे। अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहे। तर ती आहे जिलेबी। आता जिलेबी म्हणजे अगदी आचार्याप्रमाणे आपण घरच्या घरी आपल्या घरगुती सामानामध्ये आपण जिलेबी बनवणार आहे। तर त्या जिलेबीच्या रेसिपीचं साहित्य आपण पाहून घेऊया। तर मी मैदा घेतलेला आहे, एक वजनाप्रमाणे म्हटलं तर अर्धा किलो मैदा आहे। चवीनुसार मीठ घेतले, बेकिंग पावडर, 1 वाटी दही घेतलेली, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि आपलं कलर केशर पाणी करण्यासाठी केशर कलर घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैद्याप्रमाणे का नाही त्या निम्मा म्हणजे मी साखर घेतलेली, आपल्याला पाक करण्यासाठी साखर घेतलेली। वजनीप्रमाणे मी हे ना अर्धा किलो मैदा घेतलाय, पण तरी पण या वाटीप्रमाणे का नाही मी मळताना ह्या वाटीच्या मापाने मैदा आणि साखर ह्याचं माप मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण ह्या कढईमध्ये का नाही मैदा मिक्स करून घेणार आहे। आता ही 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याचप्रमाणे परत अशी दुसरी वाटी आपण ह्याच मापानं भरून घेणार आहे। जिलेबी अशी गोड खुसखुशीत होण्यासाठी का नाही आपण साखर सुद्धा एक थोड्या प्रमाणात अर्धा किलो मैद्यापेक्षा कमी घेणार आहे। पूर्ण अशी ही 2 वाट्या आपला मैदा झालेला आहे। 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, चाळून स्वच्छ करून घेतलेले। त्याचप्रमाणे ही छोटी वाटी आहे ना मी रवा घेतलेला आहे, हा रवा चाळून घेतलेला बारीक आहे, तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। म्हणजे मैद्यापेक्षा कमी प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला ह्याचं। आणि त्याच ना आपल्याला चांगले असे आमरस होण्यासाठी का नाही जिलेबी आपण पातळ असं दही घेतलेले, दही आपल्याला काही असं घट्ट लागत नाही, त्यामुळे आपल्याला दही असं पातळच लागतं। आपण ह्याच्यामध्ये असं हे दही घालून एकजीव करायचं आहे। थोडंसं किंचित आपल्याला का नाही असं अगदी चिमटीत बसेल असं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे, जास्त पण आपल्याला टाकायचं नाही कारण जिलेबी गोड असते। आणि आपण ही बेकिंग सोडा हा पण आपण चमचाभर घेतलेला आहे, बेकिंग सोडा फक्त आपल्याला 1 चमचा टाकायचा असा, 1 चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे। आता पूर्ण ह्याचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं सगळं। आता हे दही, मैदा आणि रवा ह्याचा आपण एकजीव करून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हा जिलेबीचा कलर टाकणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालत का नाही आपण हे पीठ मळून घ्यायचे। आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, जसं आपल्याला घट्ट पातळ कसं लागेल त्या प्रमाणात नाही पाणी घालत घालत मळायचे। जिलेबी करताना का नाही हे आपलं सगळं मिश्रण आहे ना आपल्याला पातळ बनवायचं नाही, असं पाणी घालत 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 असं आपल्याला मळून घ्यायचं, एकदम पाणी ओतायचं नाही आपल्याला। आता बघू शकता आपला पिठाचा रंग कसा बदललेला आहे।
आपण कलर सुद्धा टाकलेला आहे आणि जास्त पातळ बी केलेलं नाही. आपल्याला पीठ असं सलमच लागतं. एकजीव झाल्यानंतर पीठ असं आपल्याला पाहिजे. पातळ म्हणली की अशी जिलबीची ना अशी एकदम बारीक चपटी होती. त्यामुळे ना आपण असं सलम पीठ ठेवायचं. आता हे पीठ आहे ना आपलं तयार झालेलं आहे. हे पीठ आपण अर्धा तास मुरायला म्हणजे भिजवाय ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत आपण पाक करण्यासाठी ना चूल पेटवूया. चूल पेटलेली आपली. तर आपल्याला ना पाकासाठी असं पसरट भांडं नाही पाहिजे. असं हे उभं असं पातेलं पाहिजे. त्याला मी बुड घेतलेलं आहे मातीचं, जेणेकरून ते काळं होऊ नये. आता हे आपण साखर आहे ना मैद्यापेक्षा निम्मी साखर घेतलेली. तरी पण साखर आहे ना ही मी याच वाटीप्रमाणे घेतलेली. तर त्याचं पण माप मी दाखवते तुम्हाला. ज्या पद्धतीनं आपण मैदा घेतो ना त्याची निम्मी आपल्याला साखर घ्यायची. 1.5 वाटी मी साखर घेतलेली. आता ह्या पातेल्यामध्ये हे घालते मी. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला पाक करण्यासाठी का नाही 1.5 वाटी साखर घेतलेली ह्याच्यामध्ये घालते. ह्याच वाटीप्रमाणे का नाही मी पाणी सुद्धा घालणार आहे. कारण आपल्याला पाक आहे ना असा गोळी किंवा तार बनवायची नाही. आपल्याला चिकट पाक झाला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला पाणी घ्यायचं. ह्याच वाटीने का नाही मी 2 वाट्या पाणी टाकणार आहे. बघू शकता आपल्याला पाकासाठी फक्त आपण 2 वाट्या पाणी घेतलेलं. जिलेबीचा पाक करायला आपण चुलीवरती ठेवलेलं आहे. साखर नाही इरगळण्यासाठी का नाही आपण ही सतत असं का नाही ढवळत राहायचं. म्हणजे पाक बी लवकर येतो. पाकाचा रंग बदलला की एकदम असा चिकटपणा झाला की आपला पाक आला असा समजायचा. हा का आपल्या पाकाला सुद्धा असा कसा कलर मस्त असा बदललेला आहे पाकाचा सुद्धा. आपल्याला पाक आहे ना असा एकतारी करायचाच नाही. कारण आपल्याला जिलबी पूर्ण अशी पाकात बुडली पाहिजे. बघू शकता तुम्ही पूर्ण असा पाक चिकट झालेला आहे. आता ह्यो पाक आहे ना आपल्याला गार करायसाठी खाली ठेवायचा आहे. शकता तुम्ही आपल्याला असाच लई पातळ नाही लई पण घट्ट नाही असा आपल्याला पाक पाहिजे. आता हा पाक आहे ना आपण झाकण ठेवूया पाकावरती. जिलबी ना आपल्याला अशी पसरट भांड्यातच करायची. आपण तव्यात किंवा कढईत ना अशी जिलबी आपण तळली का नाही की एकदम आतमध्ये गुंडाळा होतो जिलबीचा. म्हणून आपल्याला पसरट भांड पाहिजे. म्हणून मी ही परात ठेवलेली. आणि ह्या परातीमध्ये का नाही आपण तेल वतणार आहे जिलबी तळण्यासाठी. तर एक अर्धा किलोचं प्रमाण मी जिलबी तळण्यासाठी तेल वतणार आहे. जेणेकरून आपली जिलेबी बुडली पाहिजे तेलात. आता तेल आपलं ना मस्त असं तापून घ्यायचंय. तोपर्यंत चला आता अर्धा तास झालेलं आहे. आपण पीठ भिजत ठेवलेलं पाक करून झालेलं आहे. आपला तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर आणि पीठ सुद्धा भिजलेलं बघा. मस्त असं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. फुगलेलं सुद्धा आहे पीठ. तेल आपलं तापलेलं आहे चांगलं. आता आपण जिलबी करूया. बघू शकता तुम्ही. अशी आपल्याला जिलबी करायची. तुम्हाला ना ज्या पद्धतीने का नाही बारीक मोठी कशी पाहिजे का नाही अगदी बघा आचार्याच्या पद्धतीने का नाही असं आपण गोल जिलबी करू शकतो. बघा मस्त अशी आपली जिलबी. तेल नाही कडक तापवायचं नाही सुरुवातीला म्हणजे का नाही जिलबी आपली मस्त अशी होती. बघू शकता तुम्ही जिलबी. आता ही जिलबी ना आपल्याला अशी पलटी करायची. बघू शकता अशी एकदम एक सलन केल्यामुळं एक एक तार आहे ना आपली जिलबीशी अशी चिकटली जाते. म्हणून जिलबी आपल्याला अशी पूर्ण अशी पलटी मारायची. आता आपण ही नाही जिलबी अशी ह्या बाजूनी भाजली गेलेली ह्या बाजूने अशी पलटी मारूया. सगळ्या जिलबी आपण दुसऱ्या बाजूने आपल्याला तळून घ्यायच्या. तर मस्त असं जिलबीचा रंग सुद्धा बदललेला आहे. तिळचा असं छान दिसतं बघा.
मस्त असा वास सुद्धा सुटलेला आहे जिलेबीचा, बघू शकता तुम्ही. पूर्ण अशी जिलेबी एकदम आचार्याच्या पद्धतीने झालेली. आपण दुसऱ्या अंगाने आता हिला भाजून घेऊया. हा बघा, मस्त अशी आपली जिलेबी भाजलेली, अगदी कडक अशी भाजलेली जिलेबी आपली ही. आता आपण ताटामध्ये ही काढून घेऊया. हा बघा, तेल आपल्याला आहे ना सगळं असं नितळून घ्यायचंय, पूर्ण असं तेल आपल्याला नितळायचंय. आता बघू शकता तुम्ही. आणि आपण ताटामध्ये काढणार आहे. बघा तुम्ही, जिलेबी एकदम अगदी आचार्याच्या पद्धतीने आपली जिलेबी झालेली. आता गरमागरम आहे ना जिलेबी आपल्याला पाकात सोडायची. तोपर्यंत आपण दुसरा घाणा करून घेऊया. अशी आपल्याला जिलेबी, सगळी जिलेबी आपल्याला अशी ह्या पद्धतीने करून घ्यायची. ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या जिलेब्या करून घ्यायच्या. आता ही जिलेबी भाजत तोपर्यंत आहे ना, ही जिलेबी आपण केलेली आहे ना ती पाकात टाकूया. आता आपल्याला गरमागरमच जिलेबी आहे ना आपल्याला पाकात सोडायची. हा का, ह्या पद्धतीने आपल्याला पाकात अशी जिलेबी सोडायची. बघू शकता तुम्ही, अशी आपण जिलेबी पाकात सोडणार आहे. आता 5 मिनिटं एका साईडने पाक मुरून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ही तळाई ठेवलेली जिलेबी अशी पलटी मारून घेऊया. एका साईडने बघा चांगली भाजलेली. आता दुसऱ्या साईडने भाजायची. आता ही भाजाई दुसऱ्या अंगणी टाकली की आपण ती पाकातली जिलेबी दुसऱ्या अंगणी परत पलटी मारायची, म्हणजे दोन्ही बाजूनी पाक चांगला मुरला जातो. हा का, पाकात टाकलेली जिलेबी आहे ना आपली एका साईडने अशी पूर्ण भिजलेली. हा का, बघू शकता तुम्ही. हा बघा, आता ह्या दुसऱ्या अंगणी आपल्याला अशी पलटी मारायची, म्हणजे दोन्ही अंगणी का नाही पाक चांगला असा जिलेबीला मुरला जातो. आणि जिलेबी अशी चांगली मस्त अशी कुरकुरीत आणि गोड खमंग अशी जिलेबी आपली तयार होते. एक 5 मिनिटं आपल्याला पाकात जिलेबी ठेवायची. तोपर्यंत हा का, आपली जिलेबी का नाही चांगली अशी पाकात मुरलेली. बघू शकता दोन्ही साईडनी का नाही असा पाक लागलेला आहे. आता आपण ह्याला ना ताटात काढून घेऊया. हा का, आता आपल्या सगळ्या जिलेब्या ना पाकात मुरलेल्या आहेत. आता आपण ह्या ताटामध्ये अशा काढल्यात. आणि ह्या दुसरा घाणा जी आहे आपला, हा परत आता आपल्याला एक वेळ पाकात टाकायचा असा मुरायला. जिलेबी नेहमी पाकात टाकताना गरमच टाकायची. मस्त अशी जिलेबी आपली भाजलेली. रंग सुद्धा जिलेबीचा मस्त असा बदललेला आहे. आता हे आपला शेवटचाच घाणा आहे. आता आपण ना शेवटचाच घाण्याची जिलेबी करून घेणार आहे. सगळी पूर्ण आपली जिलेबी झालेली. मस्त अशी जिलेबी अगदी तेलात टाकली का नाही लगेच बरोबर अशी गोल होती का नाही बघा. दोन्ही बाजूने आपल्या जिलेबी भाजली गेलेली बघा. आता हा आपला शेवटचाच घाणा होता. आता हा पण आहे ना, ही सुद्धा जिलेबी आपण ताटामध्ये काढून घेऊया. मस्त असा कलर सुद्धा बदललेला आहे. मस्त असा बघा वाजवी कशी कडक कशी भाजलेली जिलेबी. आता ही ना ती सुद्धा आपण अशी ताटात काढून घेऊया आणि पाकात ठेवायची. ही जी दुसऱ्या ताटात जी काढलेली जिलेबी ही पाकातूनच काढलेली बघा. पाकातली काढलेली जिलेबी कसा चकचकीपणा आहे जिलेबीला.
मस्त मुलं आणि झटपटीत होणारा हा जिलबीचा पदार्थ आहे बघा. एक अर्धा तास आपल्याला जिलबी करायला लय झाला. हा का आपला शेवटचा जे घाणा होता जिलेबीचा तो आपण पाकात आता मुरायला टाकलेला आहे. मस्त असं आपल्याला बघू शकता तुम्ही अशी पाकात जिलबी मुरलेली मस्त अशी. त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे आणि ही जी जिलबी झालेली बघा पाकातने अशी पूर्ण काढलेली एकदम मस्त अशी आचार्याच्या जिलबीच्या पद्धतीने आपल्या ह्या जिलब्या झालेल्या आहेत बघा. बघा मंडळी, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कमी साहित्यामध्ये घरगुती चुलीवरती का नाही साध्या पद्धतीने जिलेबी बनवलेली एकदम मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत जिलेबी झालेली बघू शकता तुम्ही. मस्त अशी चिकट हा का कशी कट्ट वाजते अशी कुरकुरीत झाली अगदी जिलेबी आपली बघू शकता तुम्ही अगदी आचार्यासारखी. आमची आजची जी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे का नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. तर चला मंडळी, भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.